मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे की नाही याचा कधी विचार केला आहे का? याचे उत्तर देण्यासाठी आपण प्रथम प्राचीन मंगळावर प्रवास करूया. कल्पना करा की आपल्या स्वतःहून फारसे वेगळे नाही असे जग जेथे पाण्याचे प्रवाह आणि नदीच्या खोया लस्केप ओलांडून फिरतात. तो मंगळ ग्रह अनेक वर्षांपूर्वी नोकियाच्या काळात होता. त्यावेळी मंगळ होता एक विलग ठिकाण, त्याच्या पृष्ठभागावर द्रव पाणी टिकवून ठेवू शकणाऱ्या हवामानाने आशीर्वादित. ही एक बेतुका गृहीतक नाही, हा एक सिद्धांत आहे जो आकर्षक पुराव्यांद्वारे समर्थित आहे. आज आपण पाहतो तो मंगळ त्याच्या रखरखीत मैदाने आणि विशाल ज्वालामुखीसह एकेकाळी होता प्राचीन नदीच्या खोया, विस्तीर्ण सरोवराच्या पलंगांनी आणि जुन्या हिमनद्यांचे अवशेष यांनी सुशोभित केलेले. या ओल्या अधिक आदरातिथ्य करणाऱ्या मंगळाच्या कथा आहे, जे आजच्या दुर्गम वाळवंटाच्या अगदी उलट आहे. पण जीवनासाठी याचा अर्थ काय आहे? जिथे पाणी आहे तिथे जीवनाची शक्यता आहे. पाणी हे अमृत आहे जे आपल्याला माहीत आहे त्याप्रमाणे जीवनाला चालना देते. पृथ्वीवर अगदी कठीण परिस्थितीतही जिथे पाणी आहे तिथे तुम्हाला जीवन चिकटलेले दिसेल. तर मंगळ त्याच्या पाणचट भूतकाळासह जीवनाचे जन्मस्थान असू शकते. हे शक्य आहे. नोकियाच्या काळातील परिस्थिती सूक्ष्मजीवांसाठी जीवनाच्या सर्वात सोप्या प्रकारांसाठी योग्य असू शकते. हे कठोर जीवसृष्टी अत्यंत वातावरणात टिकून राहू शकतात आणि प्राचीन मंगळाच्या पाण्यात त्यांची भरभराट होऊ शकते. तथापि हे महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा की सगळीमुळे जीवन समान असणे आवश्यक नाही. एखाद्या ग्रहावर सर्व योग्य परिस्थिती असू शकते, द्रव पाणी, स्थिर हवामान, अगदी सेंद्रिय संयुगे देखील असू शकतात आणि तरीही तेथे जीवन नाही. हे एक कोडे आहे जे शास्त्रज्ञ अजूनही सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या काळात जीवसृष्टीच्या अस्तित्वाविषयी अनुमान काढले जात असताना पाण्याच्या अस्तित्वामुळे प्राचीन मंगळावर राहण्यायोग्य वातावरण होते. ही एक रोमांचक कल्पना आहे, नाही का? आपला शेजारी ग्रह आता धुळीने माखलेले, गोठलेले वाळवंट एकेकाळी जीवनाचे घर असावे ही कल्पना. हेच रहस्य आहे जे आपल्याला तायांपर्यंत पोहोचण्यास मदत करते, विशाल वैश्विक क्षेत्रात उत्तरे शोधण्यात मदत करते. पुढील अध्यायात मंगळ आमच्याबरोबर रहा. मंगळावरील गूढ उलगडण्याचा आमचा प्रवास सुरू असताना प्राचीन मंगळावरून आता लाल ग्रहावरील जीवनाच्या शोधात आमचे लक्ष वळले आहे. मंगळ ग्रह समजून घेण्याचा आमचा शोध 19व्या शतकात दुर्बिणीच्या तपासण्यांच्या वापराने सुरू झाला. आगमन आस्थेने सुरुवात केली. अन्वेषणाच्या या साधनांनी विशाल विश्वात डोकावून आम्हाला मंगळाची पहिली तपशीलवार झलक प्रदान केली. त्यांनी मनोरंजक वैशिष्ट्ये, विशाल ज्वालामुखी, खोलद्या आणि वाळलेल्या नदीचे पात्र आणि तलाव असलेले एक ओसाड, गंजरंगाचे जग प्रकट केले. आपल्या मनात एक ज्वलंत प्रश्न, जीवन जसे आपल्याला माहीत आहे या ठिकाणी कधी भरभराट झाली असेल का? तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत गेले तसतसे मंगळाच्या गूढ गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याची आमची क्षमता वाढली. आम्ही मंगळाच्या लस्केपचा शोध घेण्यासाठी रोव्हर्स आणि प्रोबसह सुसज्ज महत्वाकांक्षी मोहिमा पाठवल्या. कुतूहल, चिकाटी आणि संधी यासारख्या गोष्टी या दूरवरचे आमचे डोळे आणि हात बनल्या आहेत. जग या निर्भीड अन्वेषक, ज्यांपैकी प्रत्येकजण मानवी कल्पकतेचा चमत्कार आहे, त्यांना मंगळावरील प्राचीन जीवनाची चिन्हे शोधण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट सोपवण्यात आले आहे. उदाहरणार्थ, क्युरिओसिटीने गेल क्रेटरच्या खडबडीत भूप्रदेशातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे, अनेक वर्षे ड्रिलिंग केली आहे आणि त्याच्या ऑनबोर्ड प्रयोगशाळेसह नमुन्यांचे विश्लेषण करणे. त्याचे शोध क्रांतिकारकांपेक्षा कमी नाहीत. सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्राचीन गोड्या पाण्याच्या सरोवराचा पुरावा शोधणे. तो काळ असा होता जेव्हा पृथ्वीवर जीवनाची सुरुवात झाली होती. नवीनतम रोव्हर मंगळावरील भूमी, चिकाटी कडे अधिक स्पष्टपणे जीवन शिकार मोहीम आहे. ते सध्या जिझारो विवर शोधत आहे, ज्यावर एकेकाळी टाहो लेकच्या आकाराचे एक सरोवर होते असे मानले जाते. येथे ते बायोसिग्नेचर शोधत आहे. प्राचीन काळातील सूक्ष्म चिन्हे जीवन खडकात बंदिस्त आहे. आणि मग मंगळावरील गाळाच्या खडकांमध्ये सेंद्रिय संयुगेचा महत्त्वाचा शोध लागला.
सेंद्रिय संयुगे, जसे की आपल्याला माहित आहे की जीवनाचे मुख्य घटक प्रीबायोटिक रसायनशास्त्रासाठी महत्त्वाचे आहे, ज्या प्रक्रिया जीवनाला जन्म देऊ शकतात. या संयुगांच्या उपस्थितीचा अर्थ असा नाही की मंगळावर जीवसृष्टी होती, परंतु हे असे सूचित करते की काही घटक उपस्थित होते. मोठ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी या मोहिमा आणि शोध महत्त्वाचे आहेत. मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? त्यांनी आम्हाला दाखवून दिले आहे की मंगळावर एकेकाळी अशी परिस्थिती होती जिथे जीवन शक्य होते. त्यांनी आम्हाला आश्चर्यकारक संकेत दिले आहेत की जीवसृष्टी, किमान सूक्ष्मजीव जीवन तेथे अस्तित्वात असावे. परंतु शोध अद्याप संपलेला नाही. प्रत्येक नवीन शोध आपल्यासोबत नवीन प्रश्न, नवीन रहस्य घेऊन येतो. मंगळ ग्रह समजून घेण्याचा आणि तेथे जीवनाची संभाव्य चिन्हे शोधण्याचा प्रवास हा एक लांब आणि वळणदार रस्ता आहे. परंतु हा एक प्रवास आहे ज्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आपल्या अतृप्त कुतूहलाने आणि आपल्या वयामुळे विश्वाचा शोध घेण्याची जुनी इच्छा आम्ही अन्वेषण करणे, तपास करणे, प्रश्न करणे सुरू ठेवतो. आपण या आशेने अंतराळाच्या विशालतेपर्यंत पोहोचत राहतो की एके दिवशी आपण या गुंतागुंतीच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकू. आपण विश्वात एकटे आहोत का? आतापर्यंत मंगळावरील जीवनाचा शोध सुरूच आहे आणि त्यासोबतच आपला अज्ञाताकडे प्रवास सुरू आहे. तोपर्यंत आपण पाहत राहतो, ऐकत राहतो, जगा आणि आम्ही शोधत राहतो. शेवटी आम्ही सर्व मनापासून शोधक आहोत, बरोबर? आता मंगळावरील जीवनाची आव्हाने आणि शक्यता पाहण्याची वेळ आली आहे. आपण शक्यतेच्या क्षेत्रात पाऊल ठेवत असताना मंगळावरील जीवसृष्टीने मांडलेली आव्हाने स्वीकारणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाच्या अडथळ्यांपैकी एक म्हणजे पृथ्वीच्या विपरीत रेडिएशन. मंगळावर संरक्षणात्मक चुंबकीय क्षेत्राचा अभाव आहे. याचा अर्थ असा की मंगळाच्या पृष्ठभागावर सूर्याच्या आयनीकरण किरणोत्सर्गाचा आणि बाह्य अवकाशातील वैश्विक किरणांचा सतत भडीमार होत असतो. हे रेडिएशन सेल्युलर संरचना आणि अनुवांशिक सामग्रीचे नुकसान करू शकते, ज्यामुळे आपल्याला माहित आहे की ग्रहाच्या पृष्ठभागावर टिकून राहणे अत्यंत कठीण बनते. परंतु आपण अद्याप आशा गमावू नका. पृथ्वीवरील जीवनाने आपल्याला हे दाखवून दिले आहे की मंगळावरील जीवन सक्षम आहे का? या आव्हानांना जुमानता अस्तित्वाचा मार्ग शोधा. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे शक्य आहे आणि ते जमिनीच्या पृष्ठभागावर राहण्याच्या संभाव्यतेकडे निर्देश करतात. मंगळाच्या पृष्ठभागाच्या खाली खोलवर पाण्याचे साठे असू शकतात जे पृष्ठभागाच्या कठोर किरणोत्सर्गापासून आणि तापमानातील तीव्र चढउतारांपासून संरक्षित आहे. हे उपपृष्ठावरील तलाव किंवा खाऱ्या पाण्याचे खिसे आश्रय देऊ शकतात. जीवन पृथ्वीवरील खोल समुद्रातील हायड्रोथर्मल व्हेंट्ससारखे. या भूपृष्ठावरील अधिवासांमध्ये सूक्ष्मजीव अस्तित्वात असू शकतात, जे सूर्यप्रकाशापेक्षा रासायनिक अभिक्रियांमधून ऊर्जा मिळवतात. परंतु आपण अशा जीवनाचा पुरावा कसा गोळा करू शकतो? याचे निराकरण करणे कठीण आहे, परंतु अलीकडील निष्कर्ष आम्हाला आशावादी असण्याचे कारण देतात. शास्त्रज्ञांना इल क्रेटर अपॉर्च्युनिटी रोव्हरच्या लँडिंग साइटवर सल्फेट क्षारांचे अंश सापडले. पृथ्वीवर हे क्षार बहुतेकदा सल्फेट कमी करणाऱ्या जीवाणूंच्या उपस्थितीशी संबंधित असतात, जे ऑक्सिजनखराब वातावरणात वाढतात. हे जीवाणू मंगळावरील संभाव्य जीवनासाठी एक मॉडेल असू शकतात. ते उथळ पाण्याच्या वातावरणात टिकून राहू शकतात आणि ते ऊर्जेसाठी सल्फेट वापरतात. याचा अर्थ असा की जर मंगळावर अशीच परिस्थिती अस्तित्वात असेल तर हे लवचिक जीवसृष्टीमुळे परिस्थितीशी जुळवून घेण्याचा आणि जगण्याचा मार्ग सापडला असता. ईगल क्रेटरचा शोध असे सूचित करतो की मंगळ हा एकेकाळी राहण्यायोग्य होता आणि जर जीवसृष्टी अस्तित्वात असते तर कदाचित अशाच खुणा सोडल्या असत्या. त्यामुळे या सल्फेट क्षारांचा आणि इतर भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करून आम्ही मंगळावरील जीवनाचे कोडे एकत्र करण्यात सक्षम होऊ शकते. आव्हाने असूनही भूपृष्ठावरील अधिवास अस्तित्वात असलेल्या जीवनाची शक्यता आपल्या आशा जिवंत ठेवते. जसे आपण मंगळाचे अन्वेषण आणि अभ्यास करत राहिलो, प्रत्येक शोध आपल्याला वयाच्या उत्तरासाठी एक पाऊल जवळ आणतो. जुना प्रश्न, आपण विश्वात एकटे आहोत का? तर अंतराळ प्रेमींनो, जपून राहा.
मंगळावरील जीवनाचा शोध अजून संपलेला नाही. आपल्यासमोर येणारे प्रत्येक आव्हान शोधाची नवीन संधी आहे. प्रत्येक शक्यता आपल्या वैश्विक प्रवासात आशेचा किरण आहे. लाल ग्रह आपल्याला आश्चर्यचकित करत आहे. त्याची गुपिते उघड होण्याची वाट पाहत आहे. त्याची रहस्ये उकलण्याची वाट पाहत आहे. आपला वैश्विक प्रवास संपत असताना आपण आतापर्यंत काय शोधले आहे यावर आपण चिंतन करूया. अब्जावधी वर्षांपूर्वी आपण मंगळावर प्रवास करत होतो. एक पाणचट जग होते. आज आपल्याला माहित असलेल्या कोरड्या आणि धुळीने भरलेल्या ग्रहाच्या अगदी विरुद्ध नोआशियन कालखंड, नदीच्या खोया, सरोवराच्या पलंगांनी आणि भूतकाळातील हिमनगांच्या पुराव्यांद्वारे चिन्हांकित संभाव्यतः राहण्यायोग्य मंगळाचे चित्र रंगवते, जिथे सूक्ष्मजीव वाढू शकतात. तरीही राहण्यायोग्यता नेहमीच जीवनाशी समतुल्य नसते आणि पृथ्वीबाहेरील जीवनासाठी आमचा शोध खूप दूर आहे. मंगळाच्या पृष्ठभागाचा आणि वातावरणाचा तपास रोव्हर्स आणि एन्डेव्हर, कुतूहल, चिकाटी आणि संधी यांसारख्या अन्वेषकांकडून सुरूच आहे. मध्ये सेंद्रिय संयुगेचा शोध काळाचे खडक हे आशेचा किरण आहे, कारण ही संयुगे जीवनाची उभारणी आहे. तथापि मंगळाच्या कठोर वास्तवात महत्त्वपूर्ण आव्हाने आहेत. संरक्षणात्मक चुंबकीय क्षेत्राचा अभाव ग्रहाच्या पृष्ठभागावर हानिकारक आयनीकरण किरणोत्सर्गाच्या संपर्कात येतो, ज्यामुळे पृष्ठभागावर जीवसृष्टी निर्माण होते. अशक्य आहे, पण आशा सोडू नका. ग्रहाच्या बर्फाळ शिखरांच्या खाली संरक्षित भूपृष्ठावरील अधिवासांमध्ये किंवा कदाचित भूपृष्ठावरील तलावांमध्ये जीवनाची शक्यता राहते. आणि ईगल क्रेटरमध्ये सल्फेट कमी करणाऱ्या जीवाणूंचे रहस्यमय पुरावे विसरू नका. यावरून असे सूचित होते की मंगळ हे एकेकाळी उथ पाणी आणि सल्फेट क्षारांशी जुळवून घेतलेले जीवसृष्टीचे ठिकाण होते. मंगळावर जीवनाचे निश्चित पुरावे अद्याप सापडलेले नसले तरी शोध सुरूच आहे. मंगळ हे खगोलशास्त्रज्ञांसाठी एक आकर्षक लक्ष्य बनवत आहे. मंगळ, त्याचा भूतकाळ आणि त्याच्या जीवनाची क्षमता याविषयीची आपली समज सतत विकसित होत आहे. प्रत्येक नवीन शोध आपल्याला जुन्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या एक पाऊल जवळ आणतो. आपण विश्वात एकटे आहोत का? चला तर मग एक्सप्लोर करत राहू, प्रश्न करत राहू आणि शिकत राहू. आमच्या इंटरप्लॅनेटरी साहसांबद्दल अपडेट राहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.